आद्य कृषकः पृथुवैन्य या पाठाचा आपण भाषा अभ्यासणार आहोत. पहिला प्रश्न आहे, पूर्ण वाक्येन उत्तरं लिखत. अ चारणाः किमर्थम् उत्सुकः. उत्तरमस्ति चारणाः पृथुनृपस्य स्तुतिं गातुम् उत्सुकाः. आ भ्रमणसमये पृथुराजेन किं दृष्टं. भ्रमणसमये तेन दृष्टं यत् प्रजाः अतीव कृशाः अशक्ताश्च. इ वसुन्धरायाः उदरे किं वर्तते. उत्तरं वसुन्धरायाः उदरे धनधान्यपुष्पफलानि निहितानि. इ स्त्रीरूपं धृत्वा पृथुनृपस्य पुरतः का प्रकटिता अभवन्. स्त्रीरूपं धृत्वा पृथुनृपस्य पुरतः धरणी प्रकटितः असं त्याचं उत्तर होतं. त्याच्यानंतर उ प्रश्न आहे, पृथुवैन्यः किम कृषिकार्यार्थं जलस्य व्यवस्थापनं कथम् अकरोत्. याचं उत्तर असं होईल, पृथुवैन्यः कृषिकार्यार्थं वृष्टिजलसंचयं कृत्वा जलव्यवस्थापनम् अकरोत्. दुसरा प्रश्न आहे, माध्यम भाषया उत्तरत. याचे मराठी भाषेमध्ये उत्तर द्यायचे आहे. प्रश्न आहे, भूमाता पृथुवैन्यं किम उपादिशत. धरणीने पृथुवैन्याला काय उपदेश दिला. तर उपदेश असा दिला की, हे राजन, माझ्या उदरामध्ये संपूर्ण धन धान्य पुष्पफल हे निहित आहेत, दडलेले आहेत. तू प्रजाहित दक्ष आहे, प्रजेचं पालन करणार आहे, प्रजेवर प्रेम करणार आहे. जर तू प्रयत्नपूर्वक जर का कृषी कार्य केलंस तर मी नक्कीच प्रसन्न होईल आणि तुला प्रचुर मात्रेमध्ये धनधान्य मिळेल. त्यामुळे तू धनुष्याचा त्याग कर आणि शेतीमध्ये शेतकाम करण्यासाठी लागणारी शस्त्र जसं की खनित्राणी हलान कुदालकानी लवित्राणी च हस्ते कृत्वा प्रजाजनेसह कृषिकार्यं कुरुत. हे सर्व अवजारं घेऊन तू तुझ्या प्रजेसोबत शेती कामास सुरुवात कर, असा उपदेश धरित्रीने या पृथुवैन्य नावाच्या राजाला दिला. दुसरा प्रश्न आहे, धरित्र्याः उपदेशं मनसी निधाय पृथुवैन्यः किम अकरोत्. पृथ्वीने उपदेश केल्यानंतर त्या पृथुवैन्य नावाच्या राजाने तिचा उपदेश ऐकून काय काय काम करण्यास सुरुवात केली. तर त्याने प्रथमतः त्या शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या अवजाराच्या साहाय्याने शेती सुपीक केली. तिला बियाणं पेरण्या योग्य केलं आणि त्याच्यामध्ये विशिष्ट आणि निवडलेलं असं उत्कृष्ट प्रकारचं बियाणं पेरलं आणि ती जिथे पाण्याची व्यवस्थापन केलं होतं, त्या पाण्याचा उपयोग करून उत्कृष्ट प्रकारे शेती केली. हा त्या दुसऱ्या प्रश्नाचा उत्तर होऊ शकतं. त्याच्यानंतर आहे, जालरेखा चित्रं पूरयत. जालरेखा म्हणजे रिकाम्या जागा. याच्यामध्ये कृषी साधनांनी, याच्यामध्ये कृषीमध्ये वापरल्या जाणारे कोणकोणते साधनं आहेत पाठामध्ये आलेले, त्यांची काय नावं आहेत ते आपल्याला याच्यामध्ये भरायचे आहेत. प्रश्न क्रमांक 3 आहे जो. याच्यामध्ये जर कृषी साधनांनी जर हा प्रश्न आपल्याला पूर्ण करायचा आहे तर याच्यामध्ये त्याच्यामध्ये ऑलरेडी दिलेलं आहे, हलाहा. नंतर खनित्राणी कुदालकानी लवित्राणीच. अशा प्रकारे आपल्याला त्या तिसऱ्या प्रश्नातील हा जो काही उपप्रश्न आहे याचं उत्तर आपल्याला भरता येईल. नंतर आहे चौथा प्रश्न, पाठ्यांशं पठित्वा प्रवाही जालं पूरयत. त्या अगोदर या तिसऱ्या प्रश्नातील उपप्रश्न आ, पृथुराजस्य प्रजा. पृथुराजाची प्रजा कशी होती. कृशः, अशक्त आणि कशी होती, दीन, पशुवत जीवंती, निकृष्टान्नं खादंती. अशा प्रकारे भूम्याः उदरे निहितानि. जमिनीच्या उदरामध्ये काय दडलेलं आहे.
तर धन, धान्य, फल आणि पुष्प. चौथा प्रश्न असा आहे, पाठ्यांशम पठित्वा प्रवाही जालम पुरयत. धारा प्रवाह आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे असते. एका पाठोपाठ काय आलेलं आहे. पृथ्वैन्यनं बीजानाम काय केलं त्याने, तर त्याने काय केलं, विविध प्रकारच्या बियाणांचं संकलन केलं, नंतर चयन केलं आणि अथक प्रयत्नाने त्याला जमिनीमध्ये पेरणी केली. अशा प्रकारे आपल्याला चौथ्या प्रश्नाचं उत्तर सांगता येतं किंवा लिहिता येतं. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न निर्माणम कुरुत. यामध्ये काय आहे, उत्तर आपल्याला दिलेलंच आहे, याच्यामध्ये प्रश्न निर्माण करायचा आहे. एरवी कसं असतं, प्रश्न निर्माणम कुरुत. प्रयाग क्षेत्रे पृथुराजस्य राजधानी आसीत. आता इथे असं सांगितलेलं आहे की प्रयाग क्षेत्रामध्ये पृथुराजाची राजधानी आहे. हे झालं उत्तर. याचा प्रश्न काय होईल, तर कस्मिन क्षेत्रे किंवा कुत्रः या दोन्हीपैकी एक आपल्याला प्रश्नार्थक शब्द घेता येईल. जर आपण कुत्र घेतलं तर प्रश्न असा होईल, कुत्रः पृथुराजस्य राजधानी आसीत, किंवा कस्मिन क्षेत्रे जर घेतलं तर त्याचा पुढा प्रश्न निर्माण होईल, कस्मिन क्षेत्रे पृथुराजस्य राजधानी आसीत. तर उत्तर दिलेलंच आहे की प्रयाग क्षेत्रे पृथुराजस्य राजधानी आसीत. नंतर आ उपप्रश्न, प्रजा पशुवत जीवंती. का हा पशुवत जीवंती, हे त्याचा प्रश्न आहे. ई धनधान्यादी सर्वं वस्तुजातं वसुंधराया उदर एव वर्तते. याच्यामध्ये काय आहे ना, की जो शब्द अंडरलाईन केलेला आहे, अधोरेखित केलेला आहे, त्या शब्दाच्या ठिकाणी आपल्याला प्रश्नार्थक शब्द टाकायचा असतो. आता या प्रश्नामध्ये आलेला आहे वसुंधराया, याच्या ठिकाणी आपल्याला दुसरा प्रश्न टाकायचा आहे, प्रश्नार्थक शब्द टाकायचा आहे, कयाहा उदरम एव वर्तते. तर याचा प्रश्न असा होईल की धनधान्यादी सर्वं वस्तुजातं कयाहा उदर एव वर्तते. पुढचा प्रश्न, पर्जन्यानंतरम बीजेभ्यः अंकुराः उद्भूताः. पर्जन्यानंतरम केभ्यः अंकुराः उद्भूताः असा प्रश्न निर्माण होतो. बीजेभ्यः शब्द काढायचा आणि केभ्यः टाकायचा. सूचनानुसारम कृती कुरुत. आता त्याच्यानंतर 6वा प्रश्न आहे, पृथुवैन्यस्य निस्पृहतां ज्ञात्वा स्तुतिगायकाः प्रसन्नाः अभवन्. याच्यामध्ये काय आहे ना, की पूर्वकाळवाचक त्वांत अव्ययम निष्कासित. म्हणजे याच्यामध्ये पूर्वकालवाचक जो काही त्वांत प्रत्यय आहे तो काढायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे बघा, पृथुवैन्यस्य निस्पृहतां जानाति स्तुतिगायकः प्रसन्नः अभवन्. ज्ञात्वाच्या ठिकाणी जानाती टाकायचे किंवा जानंती असं त्याचा उपयोग करायचा आहे. नंतर आहे त्वाम. त्वम प्रयत्नेन कृषिकार्यं करोषि त्वम स्थाने भवान योजयत. त्वम जो काही आहे त्या त्वम शब्दाच्या ठिकाणी भवान शब्द आपल्याला जोडायचा आहे, योजायचा आहे किंवा वापरायचा आहे. भवान प्रयत्नेन कृषिकार्यं करोषि. त्याच्यानंतर त्वम धनुः त्यज त्वम स्थाने भवान योजयत. भवान धनुः त्यजतो असं वाक्यनिर्मिती होते. नंतर पुढचा प्रश्न, भूमातुः उपदेशं मनसि निधाय पृथुवैन्यः कृषिकार्यं अकरोत्. याच्यामध्ये भूमातू जो काही शब्द आहे त्याच्यामध्ये त्याच्या ठिकाणी आपल्याला भूमी शब्दाचं योग्य रूप टाकायचं आहे. भूमी शब्दाचं योग्य रूप कोणतं असू शकतं, तर ते विभक्तीनुसार प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी अशा प्रकारे. तर भूमातूच्या ठिकाणी आपल्याला भूम्यः उपदेशम, आपल्याला भूमीचं योग्य रूप काय भेटू शकते इथे, भूम्यः उपदेशम मनसि निधाय पृथुवैन्यः कृषिकार्यं अकरोत् असं वाक्य निर्माण होतं. प्रजाजनैः सह कृषिकार्यं कुरु लकार लिखत. आता याच्यामध्ये काय लिहायचं, लकार लिहायचं. कोणता लकार आहे, लंग लकार आहे, लट लकार आहे, लिट लकार आहे, लोट लकार आहे की कोणता लकार आहे, तो लकार आपल्याला त्यामध्ये टाकायचा असतो. प्रजाजनैः सह कृषिकार्यं कुरु, इथे काय आहे,
आशीर्लिंग आहे की विधिर्लिंग आहे का लृट लकार आहे की लिंग लकार आहे हे तुम्हाला बघायचं आहे. अहम प्रसन्ना भविष्यामी लृट स्थानी लिंग प्रयोग कुरुत. जो काही लृट भविष्य आहे, लृट लकार जो भविष्यासाठी वापरला जातो त्याच्या ठिकाणी लिंग लकार वापरायचं. अहम प्रसन्ना अभवत. भूमी ही स्त्रीरूपम धृत्वा तस्य पुरतः प्रकटिता अभवन. पूर्वकाळवाचक जो काही याच्यामध्ये त्वांत अव्यय आहे तो सुद्धा काढायचा आहे आपल्याला. भूमी ही स्त्रीरूपम धारयति तस्य पुरतः च प्रकटिता भवति. अशा प्रकारे आपल्याला त्वांत अव्यय काढल्यानंतर या वाक्याची निर्मिती करता येते. नंतर 7वा प्रश्न आहे मेलनम कुरुत विशेषणम विशेष्य. आता याच्यामध्ये काय बघायचं आहे आपल्याला, जे काही विशेष्य असतं, विशेष्याची जी विभक्ती, जे वचन असतं, जे लिंग असतं तेच विशेषणाचं सुद्धा असतं. विभक्ती, वचन आणि लिंग. कृशाः प्रजाजनाः शब्द आपल्याला निवडायचा आहे विशेषणामधून. विशेषण आहे कृश म्हणजेच कमजोर. कोण आहेत तर कमजोर? प्रजाजनाः लोक. उर्वरा, आता उर्वरा काय होऊ शकते? भूमीही. सुपीक जमीन. आनंदिताः प्रजाः. दुःशासकः वेनः. प्रजाहितदक्षः पृथु. समानार्थक शब्दम लिखत. वृक्ष, वृक्षाला समानार्थक काय म्हणतात? शब्द कोणता आहे वृक्षासाठी? पादपः. भूमी धरा. राजा सम्राट राठ नृप. धनु, धनु म्हणजे धनुष्यबाण, यासाठी शब्द वापरतात. कोदंड. नदी सरिता. अशा प्रकारे. आता विरुद्धार्थक शब्द निवडायचे आपल्याला. स्तुती, याचा स्तुतीचा विरुद्धार्थक निंदा. सद्गुण दुर्गुण. प्रसन्न खिन्न. अशक्तः सशक्तः. पुरतः पृष्ठतः. कृशः स्थूलः. कः कम वदति 10वा प्रश्न आहे. तिष्ठतु राजन तिष्ठतु चारणः. राजः चारणं वदन्ति. तत् प्राप्तुं यस्तस्व. ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न कर, असं कोण म्हणते? धरणी म्हणते राजाला. तव पिता दुःशासकः, इथे सुद्धा पृथ्वी राजाला म्हणते. अतः धनु त्यज, इथे सुद्धा पृथ्वी राजाला म्हणते तू धनुष्य सोड. संधी विग्रहम कुरुत. उदर एव, इथं त्यांनी संधी रूप दिलेलंच आहे. दुसरं बघा काय तर. पशुवत जीवंती, पशुवत अधिक जीवंती. अशक्ताश्च, अशक्तः अधिक च. पुरोहितो अवदत, पुरोहित अधिक अवदत. अशा प्रकारे ते संधी विग्रह आपल्याला करता येतो. अमरकोशात शब्दम प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखन. आता भूमी याच्यासाठी अमरकोशामध्ये काय शब्द आलेला आहे तो अमरकोश तुम्हाला अभ्यासाचा आहे. तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो इथे धरणी, धरा असे त्याला पर्यायाची रूपं आपल्याला अभ्यासायला किंवा बघायला मिळतात. स्त्रीरूपम धृत्वा प्रकटितात. भूपालः, आता भूपाल शब्दासाठी कोणता शब्द आहे याच्यामध्ये? महिपती, पार्थिव, सम्राट, राठ, नृप असे विविध राजाला समानार्थक शब्द आहेत अमरकोशामध्ये. तो अमरकोशाची पंक्ती आपल्याला बघायची आहे, जी की पुस्तकात शेवटच्या 2-3 पेजमध्ये ती असू शकते. तर इथे वाक्य आहे भूपालः पृथुवैन्यः नामधरायः प्रथमः अभिषिक्तः सम्राटः. धन्यवाद.